प्रेग्नन्सीचा पहिला जो 3 महिन्याचा पिरियड असतो, ज्याला आपण फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो, हा क्रुशियल पिरियड असतो. याच्यामध्ये कसं असतं तर सुरुवातीला जो गर्भ तयार झालेला असतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये जेव्हा शुक्र आणि स्त्रीबीज यांचा संयोग होतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा जीवात्म्याचा प्रवेश होतो तेव्हाच त्याला गर्भ असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये सुरुवातीला कसं असतं तर जो गर्भ असतो कलल स्वरूपामध्ये असतो, म्हणजे एकदम तो नाजूक असतो. नॅचरली प्रेग्नन्सी जरी असेल तरी पहिले 3 महिने हा क्रुशियल पिरियड असतो. तेव्हा गर्भस्राव किंवा गर्भपाताचं जे काही प्रमाण असतं किंवा त्याचा जो धोका असतो तो टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट आहार विहार सांगितलेला आहे, ज्याला आपण गर्भिणी परिचर्या असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. तर परिचर्या म्हणजे काय तर सुरुवातीच्या काळात सकाळी उठल्यानंतर जसे राजगिऱ्याचे लाडू आहेत किंवा साळीच्या लाह्या, याच्यामुळे काय होतं तर तिची जी उलटी मळमळ आहे हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आटोक्यात आणले जातात आणि त्यामुळे तिचं जे हायड्रेशन आहे ते मेंटेन ठेवलं जातं आणि त्यामुळे आपसुकच गर्भाची वाढ व्यवस्थित व्हायला चालू होते. तर या सर्व गोष्टींचा एक सारासार विचार करून त्या स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये कशा पद्धतीने तिचा आहार ठेवला पाहिजे, कशा पद्धतीने तिने रेस्ट घेतली पाहिजे, किती प्रमाणात तिने दिवसा झोपलं पाहिजे, रात्री उशिरा जागलं नाही पाहिजे, या सर्व गोष्टींकडे तिने लक्ष देणं खूप गरजेचं असतं.